तर नमस्कार मंडळी, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि चला, त्या मकर संक्रांतीच्या निमित्त आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। तर चला, तुम्हाला वेळ न घालवता एकदम सोपी पद्धत दाखवते की तिळाचे लाडू कसे बनवायचे। तर इथे मी तिळगुळाला लागणारं सर्व साहित्य घेतलेलं आहे। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे गुळ घेतलेला आहे, अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये इथे तीळ घेतलेला आहे आणि इथे थोडेसे अख्खे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि थोड्या शेंगदाण्याचं मी भरड बनवलेला आहे मिक्सरला वाटून। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कढई मस्तपैकी गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तिळाला आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तिळाचा तडतड आवाज आला की समजायचं आपलं तीळ भाजलेलं आहे। बघा, आपलं तीळ मस्त असं व्यवस्थित भाजून झालेलं आहे। आता आपण याला साईडला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालून आपण अर्धा किलोच्या प्रमाणात जे गुळ घेतलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं त्या गुळाचा पाक रेडी करून घेऊया। तुम्ही पाहू शकतात, अगदी 2 मिनिटांमध्ये पाक बनून आपला रेडी होऊन जातो। बघा, आपला गुळाचा पाक रेडी झालेला आहे। आता गुळाचा पाक प्रॉपर कसा बघायचा रेडी झालेला आहे की नाही, तर आपल्याला एक बाउलमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा गुळ घालून बघायचा आहे आणि गुळ जर आपला त्याच्यात विरघळत नसेल, त्या गुळाची गोळी बनत असेल, तर समजायचं आपला पाक पूर्णपणे रेडी झालेला आहे। तर माझा पाक सुद्धा पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता मी या पाकामध्ये सर्व साहित्य घालणार आहे। जसे सर्वात अगोदर मी जायफळ आणि वेलची पूड घातलेली आहे, थोडे भाजलेले अख्खे शेंगदाणे आणि थोडे शेंगदाण्याचं भरड सुद्धा घालून घेतलेलं आहे। सोबतच मी भाजलेलं तीळ सुद्धा त्या पाकामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता या सर्व मिश्रणाला मी एकजीव करून घेणार आहे पाकामध्ये। तुम्ही पाहू शकतात, पूर्ण आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे। आता आपण याला खाली काढून घेऊयात आणि गॅसचे फ्लेम बंद करून घेऊयात। हाताला थोडंसं पाणी किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि गरमागरम आपल्याला मीडियम किंवा मोठ्या आकाराचे लाडू मस्तपैकी असे वाळून घ्यायचे आहेत। मी सर्व प्रकारे असे मीडियम प्रकारचेच लाडू वाळून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकतात, मस्तपैकी असे आपल्याला लाडू वाळून घ्यायचे आहेत। बघा, मी असे मीडियम लाडू बनवलेले आहेत। तुम्हाला हवे तसे तुम्ही बनवू शकतात। अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मी पुन्हा एकदा सांगते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनेलला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय।